यावेळी आम्ही आलोय माहीममधील आंबरे कुटुंबियांच्या घरी। त्यांनी त्यांच्या बाप्पाची सजावट कशी केली आहे हे मी आपल्याला दाखवतोय। आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की इथे मेघडंबरीची प्रतिकृती जी आहे ती आंबरे कुटुंबियांनी बाप्पासाठी साकार केलेली आहे आणि या मेघडंबरीमध्ये विराजमान असलेले बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात आहे। रायगडावरती शिवाजी महाराजांसाठी जी मेघडंबरी आहे त्याच्याच पद्धतीची मेघडंबरीची प्रतिकृती जी आहे ती या आंबरे कुटुंबियांनी बनवलेली आहे आणि जे वेगवेगळे कलर शेड्स वापरलेले आहेत किंवा जे बारकावे मेघडंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात रायगडावरती, तशाच पद्धतीची प्रतिकृती बनवल्यामुळे एक जिवंतपणा जो आहे तो या सगळ्या प्रतिकृतीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवाय बाप्पाच्या पाठीमागे ज्या पद्धतीची विद्युत रोषणाई या मंडळींनी केलेली आहे त्यामुळे बाप्पाचं रूप जे आहे ते अधिकच खुललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आपण बाप्पाची मूर्ती पाहतोय। 2.5 फुटाची ही शाडूच्या मातीची मूर्ती आहे, बसलेली मूर्ती आहे आणि बाप्पाचं एक वेगळं आणि सुंदर रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आंबरे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल एकंदरीत तुमच्या सगळ्या गणेशोत्सवाबद्दल? आम्ही आज गेले 33 वर्ष सहकुटुंब मिळून आम्ही गणपतीची तयारी करतो आणि दरवर्षीप्रमाणे आमचे दादा ते सगळी तयारी करतात। दीड महिना आम्हाला पूर्ण तयारीला जातो आणि यावर्षी आम्ही मेघडंबरीची प्रतिकृती केली आहे। वर्षभरात मित्रमंडळी आमची गाठीभेटी होत नाही, तर ह्याच निमित्ताने आमच्या सर्वांची गाठीभेटी होतात। ह्याचमुळे आम्ही सर्व एकत्र येऊन बाप्पाचं कौतुक करतो। डेकोरेशन नवीन आम्ही प्रयत्न करतो। काही लोक आहेत की स्पेशली ते बघायला येतात आमच्याकडे दरवर्षी की तुमच्याकडे नवीन काय आहे, तर आम्ही तो प्रयत्न करतो। आम्ही वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करतो। जो तो येतो त्याला खूप प्रसन्न वाटतं मूर्ती बघून, म्हणजे असं वाटतं की खरेपणा आहे असं, म्हणजे मूर्तीमध्ये मोठा उत्साह आणि आनंद जो आहे तो बाप्पा घरी आल्यावर प्रत्येकाच्याच चेहऱ्यावरती पाहायला मिळतो आणि आंबरे कुटुंबियांनी देखील एक वेगळ्या प्रकारची सजावट केलेली बाप्पासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।